आता पाहूयात आणखी महत्त्वाच्या 25 बातम्या। राज्यामध्ये बनावट औषधांचा धक्कादायक रॅकेट उघड। 5 बनावट कंपन्यांची नावे। महाराष्ट्रामधल्या 11 जिल्ह्यांमध्ये गोळ्या औषधांचं वितरण। विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। वैद्यकीय महाविद्यालयाचा विभाग पुण्याकडे येतो, याचा अभ्यास करावा। सुनील प्रभू अंधारेंच्या आरोपांना तानाजी सावंतांचं उत्तर। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आगामी 100 दिवसांसाठी क्षयरोगाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम। सुमारे 3 कोटी 4 लाख लोकांची मोफत क्षयरोग तपासणी आणि उपचार करण्यात येणार। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलकडून कारवाई। गेल्या 8 महिन्यांमध्ये तब्बल 3 कोटी 41 लाखांचा दंड वसूल। सेबीची नवीन T+0 व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी येत्या 31 डिसेंबरपासून सुरू होणार। टप्प्याटप्प्याने T+0 व्यवहार प्रणालीचा विस्तार केला जाणार। मार्च महिन्यामध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळीपर्यंत भुयारी मेट्रोची सेवा सुरू होणार, तर कफ परेडपर्यंत मेट्रो जून महिन्यामध्ये सुरू होण्यासाठी MMRCचं नियोजन। मुंबईतील विद्यार्थ्यांची कागदपत्र महाविद्यालयांनी विहित मुदतीमध्ये जमा न केल्यानं 4 वर्षांमध्ये 97,233 विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात। पुढील 1 महिन्यामध्ये विहित शुल्कासह कागदपत्र विद्यापीठाकडे सादर न केल्यास प्रवेश रद्द होणार। पुण्यामधील दरडप्रवण गावातील कामांना गती मिळणार। जिल्ह्यामध्ये 53 दरडप्रवण गावामध्ये विविध विकास कामं करण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर।